आकाशवाणी पुणे. सुरेखा जोशी सादर करत आहे विशेष बातमीपत्र कोरोना महाराष्ट्र. ठळक बातम्या. राज्यात काल सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची संख्या 10,000च्या आत. सप्टेंबरच्या तुलनेत राज्यातल्या दैनंदिन कोरोना चाचण्यातही 20 ते 30 हजारांची घट. कोरोना काळातही टपाल खात्याच्या पुणे विभागामध्ये 11 लाखांची आर्थिक उलाढाल. आणि टाळेबंदीच्या काळाचा एसटीनं केला सदुपयोग, लाल परी आता होते आहे चकाचक. आता सविस्तर बातम्या. राज्यात काल सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची संख्या 10,000च्या आत होती. काल 8,522 नवे कोरोनाबाधित आढळले. मात्र बाधितांच्या संख्येतली ही घट कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याची सूचक असल्याचं मानता येणार नाही. कारण आधी जेव्हा दररोज आढळणाऱ्या बाधितांची संख्या 15 ते 20 हजार होती, तेव्हा दैनंदिन चाचण्यांची संख्या 80 ते 90 हजार होती. काल 64,099 चाचण्या झाल्या आहेत आणि अजूनही चाचण्यांच्या तुलनेत नवबाधित आढळण्याचं प्रमाण 20% आसपासच आहे. काल कोविड-19चे 15,356 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत राज्यातले एकंदर 12,97,252 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.3% झालं आहे. राज्यात काल 187 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. कोविड-19नं राज्यात आतापर्यंत 40,701 रुग्ण दगावले आहेत. राज्यातील मृत्यूदर 2.64% आहे. इंटरनेटच्या जमान्यात आर्थिक व्यवहारांसाठी टपाल खात्याला देखील नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. यंदा कोरोनाच्या संसर्ग काळातही एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान पुणे विभागामध्ये तब्बल 11,13,575 रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. भारतीय टपाल बँकेत पुणे विभागात यंदा एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान 1,14,610 खाती उघडली गेली आहेत. टपाल बँकेतल्या खात्यामार्फत भारत सरकारच्या विविध योजनांचे पैसे लाभार्थींच्या खात्यात थेट जमा केले गेले. त्यामुळं लाभार्थींना वेळेत आर्थिक मदत मिळाली. तसंच टपाल कार्यालयातील पारपत्र सेवा केंद्रामार्फत आतापर्यंत 30,000हून अधिक पासपोर्ट अर्ज मार्गी लावण्यात आले आहेत. टपाल खात्याची आयुर्विमा योजना आता सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी वर्गासोबतच डॉक्टर, वकील, इंजिनियर, आर्किटेक्ट, सीए तसंच स्टॉक एक्सचेंजच्या कर्मचाऱ्यांसाठीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. NEFT, RTGS सारख्या सुविधाही टपाल खात्यानं सुरू केल्या आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ग्रामीण डाक जीवन विम्याचीही सुविधा उपलब्ध झाली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रसाद पाठक, पुणे. कोविड-19 वरील उपचारांसाठी वापरली जाणारी औषधं, त्यांची उपलब्धता आणि दर याविषयी सामान्य नागरिकांनाही माहिती असायला हवी. त्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेनं समन्वयानं काम करावं अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं काल केली. कोविड-19 वरील उपचारासाठी वापरली जाणारी औषधं आणि इंजेक्शन थेट रुग्णालयांमध्येच उपलब्ध करून द्यावीत, यासाठी दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्त आणि न्यायमूर्ती GS कुलकर्णी यांच्या खंडपीठानं ही सूचना केली आहे. कोरोना महामारीत शाळा बंद असल्यानं ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. पण गरीब मुलांकडे त्यासाठी आवश्यक असणारे स्मार्टफोन देखील नाहीत. अशा बेताचीच आर्थिक परिस्थिती असलेल्या कामगार वस्तीतल्या मुलांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रिया राजन पांचाळ या महिलेनं आपल्या घरीच शालेय वर्ग सुरू केलाय. त्यांच्या या वर्गाला फार चांगला प्रतिसाद मिळत असून त्यामुळे ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहात राहिली आहेत. कुडाळ तालुक्यातल्या पिंगुळी भुपकरवाडी इथल्या सौ प्रिया राजन पांचाळ यांनी आपल्या घराशेजारच्या लाकडं ठेवायच्या मांगरात एक शिकवणी वर्ग सुरू केलाय. केवळ मोबाईल नसल्यामुळे ज्या मुलांना शिकता येत नाहीये अशी आजूबाजूच्या कामगार वस्तीतली मुलं इथं शिकतायत. 1ली ते 7वी पर्यंतच्या 22 मुलांचा हा वर्ग रोज सकाळी 10 ते 12 या वेळात भरतो. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा अशा राज्यातून सिंधुदुर्गात कामासाठी आलेल्या बांधकाम कामगारांची मुलं या वर्गात शिकतायत. फक्त अभ्यासच नव्हे तर त्या व्यतिरिक्त सुसंस्कार सुद्धा या मुलांवर त्यांच्या पांचाळ काकी करतायत. सोशल डिस्टन्सिंग पाळून मास्क, सॅनिटायझरचा वापर करून हा वर्ग भरतो. मधल्या सुट्टीत मुलांना खाऊ सुद्धा मिळतो. प्रिया पांचाळ ह्या पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य आहेत.
त्या एका वाचनालयात ग्रंथपाल म्हणून नोकरी करतात. पण सध्या वाचनालय सुद्धा बंद आहेत. त्यामुळे मिळणाऱ्या वेळेचा त्यांनी अशा प्रकारे सदुपयोग केलाय. मुलांना शाळेत तर जायचंय, पण कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे आणि ऑनलाईन शिक्षण परवडणारं नसल्यानं पांचाळ काकींचा हा वर्ग त्यांना आवडू लागलाय हे खरंच. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी. हे विशेष बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बहुतांश मास्क हे कोरोना संसर्गापासून 90 ते 95% बचाव करू शकतात. मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं 99.99% बचाव करणाऱ्या मास्कची निर्मिती करण्याचं संशोधन कार्य हाती घेतलं असून त्यात विद्यापीठाला यश मिळालं आहे. एका महिन्यात योग्य त्या परवानगीनं विद्यापीठ संशोधन केंद्रातर्फे मास्क निर्मिती होऊ शकते. तसंच हे मास्क तुलनेनं स्वस्तही असतील असा विश्वास कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. टाळेबंदीच्या काळात राज्यात एसटी सेवा बंद होती. या बंद असलेल्या काळाचा उपयोग करत एसटीनं आपल्या वर्कशॉपमध्ये सर्व गाड्यांची दुरुस्ती करण्याचं काम केलं आहे. सोलापूर विभागातल्या एसटीच्या कामगिरीबाबत हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीवर आधारित हा वृत्तांत. सोलापूर विभागात 700 बस सेवेत आहेत. त्यातल्या 100 बस या बेस्टला भाडेतत्वावर दिल्या आहेत. गाड्यांची नियमित देखभाल दुरुस्ती महत्वाचीच. एसटीमध्ये तांत्रिक अडचणी दूर करणारे अनेक कर्मचारी आहेत, ज्यांचं तंत्रशुद्ध शिक्षण झालेलं आहे. मात्र सेवा देण्यामध्ये व्यस्त गाड्या वेळेवर आणून त्यांची दुरुस्ती करणं होत नाही किंवा त्यात थोडं मागे पुढे होतं. टाळेबंदीचा मात्र या कर्मचाऱ्यांनी चांगला उपयोग करून घेतला. सर्व गाड्या दुरुस्त केल्या, नवीन स्पेअर पार्ट्स बसवले, इंजिनांची कामं केली, फुटलेल्या काचा बसवल्या. हे काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. काही एसटी बसचं रंगकाम आणि नव्या कव्हरसहित सीट बसवण्याचं कामही वेगानं सुरू आहे. रंग उडालेल्या सर्वच गाड्या नव्यानं रंगवण्यात येत आहेत. एकूणच प्रवाशांची ही लाडकी लाल परी नव्यानं सेवेत रुजू होताना चकाचक होऊन येते आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी माधवी कुलकर्णी, पुणे. एसटी बस आता संपूर्ण राज्यात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही धावू लागल्यामुळं प्रवासी संख्याही दिवसेंदिवस वाढत असून एसटी महामंडळाच्या पुणे विभागाला दिवसाला 30 लाख रुपये उत्पन्न मिळू लागलं आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. टाळेबंदीनंतर टप्प्याटप्प्यानं एसटीची प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. गेल्या महिन्यात सुरुवातीला प्रवाशांचा प्रतिसाद फारच अत्यल्प होता. त्यानंतर आता हळूहळू प्रवासी संख्येतही वाढ होऊ लागली आहे. 20 सप्टेंबर पर्यंत पुणे विभागातून 226 बसेस धावत होत्या. आता दिवसाला 401 बसेस धावत आहेत. परराज्यातही एसटीची सेवा सुरू झाली आहे. पुण्याहून मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक, तेलंगणा अशा 5 राज्यात आता एसटीनं जाता येतं. प्रवासाला निघण्यापूर्वी एसटीची प्रत्येक बस सॅनिटाईज करण्यात येते. प्रत्येक प्रवाशाला मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सप्टेंबरमध्ये पुणे विभागातून दिवसाला 80,000 किलोमीटर प्रवास एसटी बसचा होत होता. त्यावेळी दिवसाला 1,000 प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे प्रत्येक दिवशी 1 लाख रुपये उत्पन्न मिळत होतं. आता 1 ऑक्टोबर पासून 401 बसेस धावत आहेत. प्रत्येक दिवशी या बसेसचा 1,40,000 किलोमीटरचा प्रवास होत असून प्रत्येक दिवशी पुणे विभागातून 33,000 प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे दिवसाचं उत्पन्न 30 लाखापर्यंत पोहोचलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रसाद पाठक, पुणे. बुलडाणा जिल्ह्यातील कोविड-19 रुग्णांची वाढती संख्या पाहता शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 28 खासगी डॉक्टरांची सेवा ऑक्टोबर महिन्यासाठी अधिग्रहित करण्यात आली आहे. मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलादुन नबी यंदा 30 ऑक्टोबर रोजी आहे. जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्याची परवानगी द्यावी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचं पालन करण्यात येईल अशा आशयाचं पत्र पुण्यातील सीरत कमिटीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात काल सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची संख्या 10,000च्या आत. सप्टेंबरच्या तुलनेत राज्यातल्या दैनंदिन कोरोना चाचण्यातही 20 ते 30 हजारांची घट. कोरोना काळातही टपाल खात्याच्या पुणे विभागामध्ये 11 लाखांची आर्थिक उलाढाल. आणि टाळेबंदीच्या काळाचा एसटीनं केला सदुपयोग, लाल परी आता होते आहे चकाचक. याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं. तुम्ही मात्र कोरोनाला रोखण्यासाठीच्या सर्व नियमांचं अवश्य पालन करा. मास्क वापरा, सुरक्षित शारीरिक अंतर राखा, हात चेहरा स्वच्छ ठेवा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.